विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीने, भाकुतेने करुणा पावटणी केला काळ, पावटणी केला काळ, जयाबळ होते ते आम्ही देवा शक्तीने, भाकुतेने करुणा। तुका म्हणे वीर्यावीर, तुका म्हणे वीर्यावीर, संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीने, भाकुतेने करुणा। विठ्ठल 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 विठ्ठल। समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगन निहित पानी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयदवलहस्यं विठ्ठलं चिन्तयामि। पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन, हो पांडुरंगाकरो प्रथम नमन, पांडुरंगाकरो प्रथम नमन। दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं, सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तन्नमामि। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, तेची नमस्कारून आता मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे
वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 एकी केली हातो फळी एकी केली हातो फळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनित झरली पावन झरली भूमी. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनित झरली पावन झरली भूमी. श्री क्षेत्र लखमापूर या पवित्र स्थानावरती साधू संतांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य महामंडलेश्वर आचार्य स्वामी ज्ञान चैतन्य पुरी महाराज शंकर शिवपीठ आळंदी देवाची यांच्या सोज्वळ मार्गदर्शनाने व गीता जयंतीच्या निमित्ताने हरिभक्तपरायण वासुदेव महाराज रावळगाव, हरिभक्तपरायण संजय नाना धोंडगे, हरिभक्तपरायण यशोदा अक्का जायखेडा, हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज, हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज ब्राह्मणगाव यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या सामाजिक धार्मिक केंद्र तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची आजची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकोबाराय यांच्या देहुडीकर गाथ्यातील 561 क्रमांकाचा आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा आणि आज या ठिकाणी प्रसंग आहे अखंड हरिनाम सप्ताहाचा. अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपल्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. कारण गेल्या 1.5-2 वर्षापासून ज्या परिस्थितीमध्ये ज्या मनस्थितीमध्ये आपण सगळेजण जगत आहोत, अजूनही काही आजाराने आपला पाठलाग सोडलेला, त्या परिस्थितीमध्ये आपण जीवन जगत असताना बघितलं कोणी कुणाच्या जवळ यायला तयार नव्हतं, कुणी कुणाच्या जवळ येत नव्हतं, बसत नव्हतं, उठत नव्हतं, बोलत नव्हतं. न जाणो समोरच्या माणसाला आजार असला ना आपण जर त्याच्या संपर्कात गेलो ना आपल्याला जर आजाराची लागण झाली तर हा विचार करून कुणी कुणाच्या जवळ येत नव्हतं. त्या कालखंडामध्ये सगळे कार्यक्रम बंद करण्यात आले. त्या परिस्थितीत आपण बघितलं वडील गेले असतील तर वडिलांना अग्निडाग देण्याकरता त्या ठिकाणी मुलगा उपस्थित नव्हता. तर कधी कधी परिस्थिती अशी आली की मुलगा जर गेला असेल तर त्या मुलाचा चेहरा सुद्धा त्या वडिलांना नीट बघायला मिळत नव्हता. महाराज वडील गेले तर मुलाला माहित नाही, मुलगा गेला तर वडिलांना माहित नाही. या परिस्थितीमध्ये ना आपण बघितलं आपले स्वतःचे असणारे आप्तेष्ट ज्यांना आपण आपलं आपलं म्हणत होतो ते आपले असणारे आप्तेष्ट कुणाच्या मौतीला, कुणाच्या दहाव्याला, कुणाच्या श्राद्धाला यायला तयार नव्हते. कुणी कुणाच्या जवळ येत नव्हतं, बसत नव्हतं, उठत नव्हतं, बोलत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं धडधाकट माणसं स्वतःच्या पायाने चालत हॉस्पिटल पर्यंत गेली पण येताना मात्र प्रेतच बाहेर आली. महाराज त्या कालखंडामध्ये सगळं बंद करण्यात आलं आणि सर्वप्रथम लॉकडाऊन खुलं झाल्याच्या नंतर शासनाने काय चालू केलं हो? मदिरा म्हणजे दारूची दुकानं खुली केली, भगवंताची मंदिरं बंद करण्यात आली. परंतु एक लक्षात घ्या, आपल्या सोबत येणार आहे भगवंताचं नामचिंतन, भगवंताची उपासना करत असणारं सत्कर्म जे आहे हे कर्म आपल्या बरोबर येणार आहे. तिथे किती दुकानात गर्दी होत होती, जशी काही जत्रा भरली तरी तिथं कुणी बंधन आणत नव्हतं.
आणि नाम संकीर्तन, कथा कीर्तन, नाम सप्ताह त्या ठिकाणी भगवंताची मंदिरं बंद करण्यात आली. पण कुठेतरी या ठिकाणी आज आपल्या समस्त ग्रामस्थांनी, भजनी मंडळाने, तरुण मित्र मंडळाने एक पुढाकार घेतला. आपल्या गावामध्ये असणारा अखंड हरिनाम सप्ताह याचं नियोजन आयोजन सुंदर अशा पद्धतीने केलं. आपल्या भाविक भक्तांकडून या भगवान परमात्म्याची या ठिकाणी सेवा घडत आहे. कारण भगवान परमात्म्याची सेवा केल्याच्या नंतर ती सेवा आपण मेल्याच्या नंतर आपल्या बरोबर येणार आहे. त्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं, आपले आप्तेष्ट तर सोडून द्या, जन्मदाती आई पोटच्या लेकराला जवळ घ्यायला घाबरत होती. महाराज, जन्म आणि मरण प्रत्येकाला अटळ आहे. जो येतो त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. नाशिवंत देह जाणारा सकळ जाणारच आहे, तो राहणारा नाही. पण या नाशिवंत देहाने भगवंताची प्राप्ती करून घेता येणार आहे. मग त्याच्याकरता या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं भजन चालू असताना आपल्या हाताने टाळी वाजवून मुखाने त्या भगवंताचं नामचिंतन जर केलं तर ते आपल्यासोबत येणार आहे. हे सत्कर्म, ही पुण्याची पावती, ही चांगल्या कर्माची पावती आपल्यासोबत येणार आहे. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल कारण असं म्हणतात की कीर्तनामुळे देव मिळतो. कीर्तनामुळे देव मिळतो. अहो, कीर्तनामुळे देव मिळतोच, पण कीर्तनामुळे कीर्तनकारच देव होतो. कीर्तन चांग कीर्तन चांग होयंग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. भाग्य तरी ऋणी देवा ऐसा, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा, ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी. भाग्य तरी ऋणे देवायसा, ओ भाग्य तरी ऋणे देवायसा, ओ भाग्य तरी ऋणे देवायसा, ब्रह्मभूत काया होत से कीर्तन, ब्रह्मभूत काया होत से कीर्तन, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. कीर्तनामुळे कीर्तनकारच देव होतो आणि कीर्तनामध्ये नादब्रह्म येते. नादब्रह्म कीर्तनामध्ये नारदांचं गायन, व्यासांचं व्याख्यान आणि हनुमंतरायांचं नाचणं असतं. आणि तीनही देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे कीर्तनामध्ये बसलेले नसून उभे असतात. त्याचं वर्णन नाथ बाबा करतात. ऐसा अनुवाद कैलास गिरी, गिरिजेसी सांगे त्रिपुरारी, एका जनार्दनी सत्य निर्धारी, कीर्तन गजरे उभे तिन्ही देव. तीनही देव कीर्तनामध्ये बसलेले असून उभे असतात. एवढं महत्व या कीर्तनाचं आहे. आणि कीर्तन जे आहे तेथे असे देव उभा, 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 तेथे असे देव उभा. निजारा निजारा निजारे निजारे निजारे, गम गम पद पद निजारा पद गम गम पद गरे 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 दा 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 दा. तेथे असे देव उभा, 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 तेथे असे देव, तेथे असे देव
तेथे आसे देव उभा 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 तेथे आसे देव भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. एवढं महत्व या कीर्तनाचं आहे. आणि कीर्तन जे आहे ना हे मनोरंजनासाठी नसून मनुष्याच्या उद्धारासाठी आहे. कारण मनोरंजनासाठी जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, परंतु कीर्तन हे फक्त आणि फक्त मनुष्याच्या उद्धारासाठी आहे. विठ्ठल 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 म्हणून वक्त्याने कीर्तन मनोरंजनासाठी करू नये आणि श्रोत्यांनीही कीर्तन मनोरंजनासाठी ऐकू नये. कारण नाथ बाबा या कीर्तनाची एका अभंगामध्ये मर्यादा सांगतात. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी तरण कराव्या भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी तरण कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची नाथ बाबा या अभंगामध्ये कीर्तनाची संपूर्ण आचारसंहिता सांगतात. नाथ बाबांचा हा अभंग सगळ्यांनी लक्षात घ्या, ध्यानात घ्या. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन रुंदे मनोभावे आधी वंदावी संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगे देवा सन्निध सुखे डोलावे भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी तरण कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. कीर्तन हे मुक्त होण्याचं साधन आहे. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की कीर्तन प्रवचनासाठी कुठेही तिकीट लागत नाही. तुम्ही बघा, नाटकाला तिकीट आहे, तमाशाला तिकीट आहे, पिक्चरला तिकीट आहे, पण कीर्तन प्रवचनाला तिकीट आहे का? आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराज म्हणतात नाटक तमाशा पाहणे म्हणजे विकतचं पाप आणि कीर्तन प्रवचन ऐकणं म्हणजे फुकटचं. नटाचे ते वेश पाहून नटाचे ते वेश पाहून पाहू नये मोल देवनिया साठवून दोष हरिदासा मुखे हरी कथा कीर्तन मोल देवनिया साठवून दोष मोल देवनिया साठवून नटाचे ते वेश पाहू नये नटाचे ते वेश पाहू नये नटाचे ते वेश पाहू नये नटाचे ते वेश पाहू हरिदासा मुख्य हरिकथा कीर्तन तेथे पुण्य पुण्य विशेषता भगवंताचं नामचिंतन. नटाचे ते विषय पाहू नये. त्या ठिकाणी जर आपण नाटक तमाशा पाहिलं तर पैसे देऊन आपण त्या ठिकाणी पाप घेतो आणि कीर्तन प्रवचन ऐकलं फुकटचं पुण्य आपल्याला कुठल्याही प्रकारचं मोल न देता प्राप्त होतं. तरी माणसांना इथं यायला म्हणजे आपले दादांनी सांगितलं, केलवा दाजी असतील, आमचे प्रवीण भाऊ असतील, म्हटले ताई एवढा 8 तास करून सप्ताह करतो, एवढं मोठं गाव आहे, पण आज मला आनंद वाटला माझ्या महिला माता भगिनींची केवढी उपस्थिती.
अतिशय आनंदी आनंद. परंतु खरंच या 2 वर्षामध्ये आपण इतकं दुःख उपभोगलं ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. इतकं दुःख उपभोगलं. मग आपल्याही गावामध्ये एवढे प्रसंग येऊन गेले, आपल्याही गावामध्ये भरपूर लोक निघून गेली, संप्रदायाची फार मोठी हानी झाली. परंतु त्याही परिस्थितीमध्ये आज आपल्या सोबत काय येणार आहे याची प्रत्येक मनुष्याला जाणीव झाली. आणि कोरोनाने आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली शिकवली असेल तर कोरोनाने आपल्याला एक शिकवलं की या जगामध्ये आपलं कोणीच नाही. आणि आणखीन एक गोष्ट कोरोनाने आपल्याला शिकवली की आपलं कोण आणि परक कोण. हो नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे हो बहीण कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राई तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी हो नाही रे नाही कुणाचे कुणी हो प्राण्या मायेचा बागा 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 प्राण्या मायेचा मुरुडाच्या ठिकाणी या समस्त ग्रामस्थांनी, भजनी मंडळाने, तरुण मित्र मंडळाने या नाम सप्ताहाचा या ठिकाणी जो योग घडवून आणला त्या सगळ्यांना मनापासून धन्यता देते आणि माझ्या अभंगाकडे वळते. विठ्ठल 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 एकी केली हातो फळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा. सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि तुकोबराय जे आहेत या अभंगाच्या माध्यमामधून भगवान परमात्म्याकडे विनंती करतात, देवाला प्रार्थना करतात, करुणा भागतात की हे देवा, संत ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे, परंतु तेवढी शक्ती तेवढी ताकद आमच्याकडे नाही. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. कारण तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये 2 प्रकारचे अभंग आहे. कधी संतांना विनंती आहे तर कधी देवाला विनंती आहे. देवाला विनंती आहे संतांच्या भेटीची आणि संतांना विनंती आहे देवाच्या भेटीची. आता संतांना काय विनंती आहे हो? कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती. ही काय झाली? संतांना विनंती. आणि देवाला काय विनंती आहे हो? कोण पुण्य यांचा होईन सेवक, 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 कोण पुण्य यांचा होईन सेवक. जिहि द्वंद्वाधिक दुरावी, जिहि द्वंद्वाधिक दुरावी,
ऐसे वर्म मजा दावी नारायणा ऐसे वर्म मजा दावी नारायणा ऐसे वर्म मजा दावी नारायणा ऐसे वर्म जिही गंगाधिक दुरावीले जिही गंगाधिक दुरावीले ऐसे वर्मे माता दावे नारायणा ऐसे वर्मे मद दावे नारायणा ऐसे वर्मे मद दावे नारायणा ऐसे वर्मे मद दावे नारायणा पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. ही काय झाली? देवाला विनंती. देवाला विनंती आहे संतांच्या भेटीची आणि संतांना विनंती आहे देवाच्या भेटीची. दोघांपैकी एकाची जरी आपल्याला प्राप्ती झाली तरी आपला उद्धार आहे. कारण संतांना विनंती केली तर संत आपल्याला देवाकडे पाठवतात आणि देवाला विनंती केली तर संत आपल्याला देवाकडे पाठवतात. दोघांपैकी एकाची जरी आपल्याला प्राप्ती झाली तरी आपला बेडा पार आहे. म्हणून आज मी सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे अभंगाच्या माध्यमामधून जगद्गुरु तुकोबराय देवाला विनंती करतात की हे देवा संत ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे. मग आता संत नेमके कुठे गेलेत याचा अगोदर शोध घेतला पाहिजे. कारण संतांचं मूळचं स्थान आहे वैकुंठ. याच्यामध्ये 3 प्रमाण आपल्याला असे सापडतात. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव वैकुंठ तो ठाव वसती ते येथे उपकारासाठी आले घर जा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले रे ऋषी सात भावे वर्ताया. ठाव या शब्दाचा पहिला अर्थ आहे वैकुंठ आणि ठाव या शब्दाचा दुसरा अर्थ आहे देवाचे पाय. ठाव दिला संत जनी सुखे राहिले लपोनी. आणि ठाव या शब्दाचा तिसरा अर्थ आहे देवाची पदवी देवाचं ठिकाण जे संतांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. मग आता ही देवाची पदवी कोणती आहे तर देवाची पदवी आहे सच्चिदानंद. सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण कर ठेवोनी जगन वाट पाहे भक्ताची. ही सच्चिदानंद पदवी देवाची पदवी संतांनी प्राप्त करून घेतली आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशी ही पदवी आहे. आता ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ पदवी कशी आहे तर याच्यामध्ये 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग असा आहे की पदवीही जाते आणि पदवीधरही जातो. दुसरा वर्ग पदवी आहे पण पदवीधर नाही. तिसरा वर्ग पदवीधर आहे पण पदवी नाही. पण चौथा वर्ग असा आहे की पदवीही आहे आणि पदवीधर सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल पहिला वर्ग पदवीही जाते आणि पदवीधरही जातो. एखादा डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर वारला. डॉक्टर वारल्याच्या नंतर त्याच्याबरोबर त्याची पदवीही जाते. किंवा एखादा वकील आहे आणि तो वकील वारला. वकील वारल्याच्या नंतर त्याच्याबरोबर त्याची पदवीही जाते. त्याच्या पाठीमागे जरी त्याची मुलं बाळ असली पण ती पदवी त्यांना देता येत नाही. म्हणजे पदवीही जाते आणि पदवी धरही जातो. विठ्ठल विठ्ठल. दुसरा वर्ग पदवी आहे पण पदवीधर नाही. स्वातंत्र्यवीर ही पदवी आहे
पण सावरकर आहेत का? लोकमान्य ही पदवी आहे, पण टिळक मात्र नाही. महात्मा ही पदवी आहे, पण गांधीजी आहेत का? भारतामध्ये या सर्वश्रेष्ठ पदव्या आहेत, पण पदवीधर मात्र नाही. विठ्ठल विठ्ठल तिसरा वर्ग असा आहे, पदवीधर आहे पण पदवी नाही. पृथ्वीराज चव्हाण सध्या आहेत, पण मुख्यमंत्री. मनमोहन सिंग सध्या पण पंतप्रधान. प्रतिभाताई पाटील सध्या आहेत, पण राष्ट्रपती. मग हे सगळे काय झाले? काय झाले माझी? काय झाले? आपल्या संप्रदायात देखील काही जण आले, माळ घातली आणि कालांतराने ती काढून टाकली. अशांना माझी वारकरी म्हणायला हरकत. आणि कोरोनात तर माझी फारच झाली. बरोबर आहे ना? पदवीधर आहे, पण पदवी मात्र विठ्ठल विठ्ठल. पण चौथा वर्ग असा आहे, पदवीही आहे आणि पदवीधर सुद्धा आहे. ज्ञानोपराई आहेत आणि त्यांची पदवीही आहे. तुकोपराई आहेत आणि त्यांची पदवी सुद्धा आहे. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मा परानंदं ईशं आनंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ज्ञानोबराई आहेत आणि त्यांची पदवी आहे. तुकोबराई आहेत आणि त्यांची पदवी सुद्धा आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी ही सच्चिदानंद पदवी संतांनी प्राप्त करून घेतली. ही पदवी प्राप्त करून घेण्याचा भगवंताने प्रत्येक मनुष्याला अधिकार दिलेला आहे. आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ही सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याचा प्रत्येक मनुष्याला अधिकार प्राप्त करून दिला आहे. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. ही सच्चिदानंद पदवी प्रत्येक मनुष्य प्राप्त करून घेऊ शकतो, पण ही पदवी प्राप्त करून घेण्याकरता मनुष्याने परमार्थ केला पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. ही पदवी प्राप्त करून घेण्याकरता मनुष्याने आपलं जीवन जे आहे ना ते परमार्थ करता व्यथित केलं पाहिजे. कारण तुमच्या माहिती करता सांगते, वेळेचे 3 प्रकार आहेत. पहिली आहे अनर्थक वेळ, दुसरी आहे निरर्थक वेळ आणि तिसरी आहे सार्थक वेळ. पहिली आहे अनर्थक वेळ. जी वेळ पत्ते कुटण्यामध्ये जाते, जी वेळ दारू पिऱ्यामध्ये जाते, जी वेळ बिअर बारमध्ये जाते, जी वेळ व्यसनात जाते, ती आहे अनर्थक वेळ. दुसरी आहे निरर्थक वेळ. जी वेळ टीव्हीच्या मालिका बघण्यामध्ये जाते, जी वेळ याचं घर त्याचं घर कुत्र्यासारखं फिरण्यामध्ये जाते, ती आहे निरर्थक वेळ. आणि तिसरी आहे सार्थक वेळ. जी वेळ भजनात जाते, जी वेळ कीर्तनात जाते, जी वेळ प्रवचनात जाते, जी वेळ हरिपाठात जाते, जी वेळ पारायणात जाते, जी वेळ भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात जाते, ती आहे सार्थक वेळ. मग आपण आपली वेळ कशा करता खर्च करत आहोत याच्यावरून आपली क्वालिटी काय आहे, आपली आवड काय आहे हे लक्षात येतं. कारण मनुष्याचा जो देह आहे याला फार मोठं मूल्य प्राप्त झालेलं आहे. साधू संतांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण देवाकरता खर्च केला आणि ही सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेतली. जगद्गुरु तुकोबाराय तेच म्हणतात, देवा संत ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे, परंतु तेवढी शक्ती तेवढी ताकद आमच्याकडे नाही. तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, आम्ही देवा शक्तिहीने, आम्ही देवा शक्तिहीने, आम्ही देवा शक्तिहीने, आम्ही देवा शक्तिहीने.
देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा आम्ही देवा शक्तीने 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 आम्ही देवा शक्ती आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा भाकुतेने करुणा आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा भाकुतेने करुणा आम्ही देवा शक्तीने 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 भाकुतेने करुणा. कारण कुठलीही पदवी प्राप्त करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. डॉक्टर होणं एवढी सोपी गोष्ट नाही. वकील होणं सोपी गोष्ट नाही. इंजिनियर होणं सोपी गोष्ट नाही. त्याच्याकरता कष्ट करावे लागतात, सायास करावे लागतात. तसं सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. साधू संतांनी ही पदवी प्राप्त करून घेण्याकरता हातोपळी केली. हातोफळी हातोपळी या शब्दाचे 3 अर्थ होतात. नंबर 1 पुरुषार्थ, नंबर 2 घाई आणि नंबर 3 आहे युद्ध. विठ्ठल विठ्ठल नंबर 1 पुरुषार्थ. हात जे आहे ना, हात भगवंताने फक्त माणसालाच दिलेले आहेत. पशुपक्ष्यांना हात नाही, जनावरांना हात नाही, सरपटणाऱ्या प्राण्यांना हात. माकड पुढच्या 2 पायांचा उपयोग हात म्हणून करतं, पण हात फक्त माणसालाच आहे. आणि हात जे आहेत ना, हात माणसाचं भूषण आहे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यायचं असतं. कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तु गोविंदम प्रभाते करदर्शनम. महाराज, सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यायचं असतं हे तुमचं बरोबर आहे. पण आपल्या नशिबात मात्र सकाळी उठल्याबरोबर का पाणी बशी दर्शनम करदर्शनम बाजूलाच राहिले का? पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण. हात माणसाचं भूषण आहे. हाताचं दर्शन घ्यायचं असतं का? कारण कुठलाही पुरुषार्थ प्राप्त करून घेणं हे माणसाच्याच हातात आहे. म्हणजे आपलं हित आपल्याच हातात आहे. म्हणून महाराज म्हणतात, हाती आहे हित करील तयासी. 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 म्हणून म्हणून ऋषी सांगितले. 100 कडव्यांचे तुकोबऱ्यांचे 2 अभंग आहेत. त्यातल्या दुसऱ्या अभंगातलं हे प्रमाण आहे. म्हणजे आपलं हित जे आहे ना, हे आपल्याच हातात आहे. आणि कुठलाही पुरुषार्थ प्राप्त करून घेणं हे माणसाच्याच हातात आहे. म्हणून हातोपळी या शब्दाचा पहिला अर्थ आहे पुरुषार्थ. विठ्ठल विठ्ठल. हातोपळी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे घाई, गडबड,
त्वरा. देवाला मिळवण्याकरता घाई करावी लागते, गडबड करावी लागते, त्वरा करावी लागते. विना कष्टाचा देव मिळत नाही. देवाला मिळवण्याकरता घाई करावी लागते, गडबड करावी लागते, त्वरा करावी लागते. असं म्हटल्याच्या नंतर पटापट आपल्या डोळ्यासमोर दृष्टांत येतील की देवाला मिळवण्याकरता कुणी कुणी काय काय केलं. बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. नारद, भगवान परमात्म्याचे लाडके भक्त, अखंड अविरतपणे नारायण नारायण या मंत्राचा जप करणारे नारद. पण या नारदांना भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता 2 जन्म घ्यावे लागले. नारद दासीपुत्र होते, नारदांची आई विधवा होती. साधू संतांची सेवा करायची आहे, आपली आई साधू संतांची सेवा करते आहे बघून नारदही साधू संतांची सेवा करू लागले. आणि एक दिवस साधूंचं उष्ट खाण्यात आलं आणि बुद्धी तेज झाली. नारदही भगवंताची उपासना करू लागले. परंतु कालांतराने नारदांची आई मरण पावल्यामुळे नारद एकटे पडले आणि भगवंताची उपासना करू लागले. पण भगवंताची उपासना करत असताना एक दिवस भगवान परमात्मा नारदांच्या स्वप्नात आले आणि सांगितलं, नारदा, या जन्मामध्ये फक्त एवढीच भेट, पुढच्या जन्मात प्रत्यक्ष भेटणार. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला देवाचं दर्शन हे मूर्तीमध्ये किंवा चित्रामध्ये, साधकाला देवाचं दर्शन हे स्वप्नामध्ये, सिद्धाला देवाचं दर्शन हे हृदयामध्ये आणि संतांना देवाचं दर्शन हे प्रत्यक्षात आहे. आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. भगवान परमात्मा जर आपल्या स्वप्नात यायला लागला तर समजायचं पारमार्थिक दृष्ट्या आपली प्रगती होत आहे. नारदांना भगवंताने स्वप्नात भेट दिली आणि जन्म संपला. दुसरा जन्म मिळाला ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून. आणि ब्रह्मदेवाची मानसपुत्र म्हणून ज्या वेळेला नारदांना जन्म मिळाला त्यावेळेला त्यांनी भगवंताची एवढी उपासना केली, भगवान परमात्मा नारदांच्या एवढे अंकित झाले की देव नारदांच्या पुढे नाचायला लागले. नारदांना देव मिळवण्याकरता 2 जन्म घ्यावे लागले, परंतु 2 जन्म खूप झाले. विठ्ठल विठ्ठल कारण आमच्या पुंडलिकरायांनी देव मिळवला फक्त एका जन्मामध्ये. पुंडलिकरायांची कथा सगळ्यांना माहित आहे. असं म्हणतात, आई बापाला कासरे दोरी आणि बायकोला खांद्यावरती घेऊन पुंडलिकराया तीर्थयात्रेला निघाले. आता पुंडलिकरायांनी फक्त खांद्यावरच घेतलं होतं, पण काही काही डोक्यावर घेतात. डोक्यावर घ्या पण डोक्यात घेऊ नका, डेंजर सिग्नल. आई बापाला कासरे दोरी, बायकोला खांद्यावरती घेऊन पुंडलिकराया तीर्थयात्रेला जात असताना वाटेत त्यांचा मुक्काम कुक्कुट ऋषींच्या आश्रमामध्ये पडला. आणि कुक्कुट ऋषींच्या आश्रमामध्ये मुक्काम पडल्याच्या नंतर रात्रीच्या वेळी पुंडलिकरायाने एक घटना अशी बघायला मिळाली की 3 काळाकुट्ट अशा मलिन अशा स्त्रिया कुक्कुट ऋषींच्या आश्रमात आल्या. आश्रमाची साफसफाई केली, सडा रांगोळी काढली आणि रात्रभर त्यांनी कुक्कुट ऋषींची सेवा केली. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे या तिघीही स्त्रिया ज्यावेळेला परत जाण्याकरता निघाल्या त्यावेळेला त्या अतिशय तेजस्वी आणि स्वरूपान दिसत होत्या. पुंडलिकरायांना मोठं नवल वाटलं की रात्री जेव्हा या तिघी स्त्रिया आल्या त्यावेळेला त्या अतिशय काळ्याकुट्ट आणि मलिन दिसत होत्या आणि आता तर अतिशय तेजस्वी आणि स्वरूपान दिसतात. पुंडलिकराया गाईने त्या तिघी स्त्रियांच्या जवळ गेल्या, नमस्कार केला आणि विचारलं की तुम्ही कोण आहात? रात्री जेव्हा तुम्ही आलात त्यावेळेला अतिशय काळ्याकुट्ट आणि मलिन दिसत होत्या आणि आता तर अतिशय तेजस्वी आणि स्वरूपान दिसतात. त्यावेळेला त्या तिघी स्त्रिया म्हणू लागल्या, आम्ही तिघीही नद्या आहोत, गंगा, यमुना आणि सरस्वती. अरे तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात म्हणून आम्ही अपवित्र होतो, मलिन होतो. ती अपवित्रता घालवण्याकरता, ती मलिनता घालवण्याकरता आम्ही साधूंची सेवा करतो आणि पुन्हा पवित्र होतो. असं ऐकल्याच्या नंतर पुंडलिकराया गाईने कुक्कुट ऋषींच्या जवळ गेले, नमस्कार केला. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि विचारलं, महाराज तुमच्या जवळ असं काय आहे की तीर्थ सुद्धा तुमची सेवा करून पवित्र होतात? त्यावेळेला कुक्कुट ऋषींनी सांगितलं, मी तीर्थरूप म्हणून माझ्या आई वडिलांची सेवा करतो. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. सर्व तीर्थांचं पुण्य आई वडिलांच्या चरणांजवळ आहे. तुम्ही लाख रुपये खर्च करून चारधाम यात्रा करण्याकरता गेलात,
पण घरात असलेल्या आई वडिलांची जर सेवाच केली नाही तर त्या चारधाम यात्रेचं पुण्य तिळभर सुद्धा पदरात पडणार. तीर्थ तया ठाया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. आपल्या घरामध्ये असणारं तीर्थ म्हणजे आपले आई वडील, कारण त्यांच्या चरणांजवळ सर्व तीर्थवास करतात. सर्व तीर्थांचं पुण्य त्यांच्या चरणांजवळ आहे. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. जो आपल्या आई वडिलांना तीर्थरूप समजतो त्याला तीर्थाला जाण्याची गरजच नाही. कारण माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये 10 प्रकारचे मूर्ख सांगतात. किती प्रकारचे मूर्ख सांगतात माऊली? 10 प्रकारचे मूर्ख माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. पण त्यातला मी तुम्हाला एकच सांगेन. माऊली म्हणतात ज्याला गावात मान आहे, ज्याला तालुक्यात मान आहे, ज्याला जिल्ह्यात मान आहे, ज्याला राज्यात मान आहे, नवे नवे माऊली ज्ञानोबा म्हणतात त्रैलोक्य वंद्य आहे तो. पण घरात आल्याच्या नंतर जो आपल्या आई वडिलांशी धड नीट बोलत सुद्धा नाही त्याच्या सारखा मूर्ख दुसरा कोणीच नाही. घरी माता पितरा घरी माता पितरा धड बोली नाही संसारा धड बोली नाही संसार येरु विश्व भरू आदरा मूर्खू जैसा मूर्खू जैसा मूर्खू जैसा कैसा ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली. वा 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 माऊली ज्ञानोबरायांच्या ओवीला चाल लावली वा. जरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा होय विश्ववंद्यादरा मूर्ख जैसा. माऊली म्हणतात घरात आल्याच्या नंतर जो आपल्या आई वडिलांशी धड नीट बोलत सुद्धा नाही, अहो तो विश्ववंद्य जरी असला तरी सुद्धा तो मूर्खच आहे. त्याच्या सुटण्याचा प्रश्नच संपला. कुक्कुट ऋषींनी सांगितलं मी तीर्थरूप म्हणून माझ्या आई वडिलांची सेवा करतो, प्रामाणिकपणाने संसार करतो आणि भगवंताचं नामचिंतन करतो, म्हणून तीर्थ सुद्धा पवित्र होण्याकरता माझ्या चरणांची सेवा करतात. आणि असं ऐकल्या बरोबर पुंडलिकरायांचे खाडकन डोळे उघडले. कुणाचे? पुंडलिकरायांचे. पुंडलिकरायांचे डोळे उघडले. पण मी असं ऐकलं की मांजरीच्या पिलाचे 5 दिवस डोळे उघडत नाहीत, कुत्र्याच्या पिलाचे 3 दिवस डोळे उघडत नाहीत. पण काही काही माणसांचे आयुष्यभर डोळे उघडत नाही. त्यांच्याकरता महाराजांना अभंग लिहायला लागला. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे मातेची आखुळी दगडाला पोटास. महाराजांनी त्याला दगडाची उपमा दिली. दगडाची. पुंडलिकरायांचे खाडकन डोळे उघडले आणि त्या क्षणापासून भगवंताची आपल्या आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. उजव्या मांडीवरती आईचं डोकं, डाव्या मांडीवरती बापाचं डोकं. आईचं नाव सत्यवती, बापाचं नाव जन्मदेव. एवढी सेवा झाली. ती सेवा बघून भगवान परमात्म्याने आपल्या वैकुंठ सोडलं. परमात्मा भूतलावरती आले. पुंडलिकरायांनी देवाची प्राप्ती करून घेतली एकाच जन्मामध्ये. विठ्ठल विठ्ठल परंतु एक जन्म सुद्धा खूप झाला. कारण ध्रुवाने देव मिळवला फक्त 6 महिन्यांमध्ये. श्रीमद भागवतामध्ये ध्रुवाची कथा आलेली सगळ्यांना माहीत आहे. लहानसा 5 वर्षाचा ध्रुव
उत्तानपाद राजाचा मुलगा, उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या, एकीचं नाव सुरुची, दुसरीचं सुनीती. पण ज्यांना 2 पत्न्या असतात ना, त्यांची पहिली ना आवडती आणि दुसरी आवडती असते. आता चुकून इथं जर कोणाला 2 असतील माफ करा, कारण कीर्तन संपल्यावर आम्हाला घरी जायचंय. तशी ह्या उत्तानपाद राजाची एक आवडती पत्नी होती, जिच्या तो अंकित होता आणि जी नावडती होती तिच्याकरता वेगळा महाल बांधून दिला होता. ती नावडती म्हणजे सुनीती आणि तिचा मुलगा ध्रुव. वेगळ्या महालात राहत असताना लहानसा 5 वर्षाचा ध्रुव खेळत खेळत आला, वडिलांच्या मांडीवरती बसण्याचा प्रयत्न केला आणि वडिलांच्या मांडीवर बसत असताना सावित्रीने हात धरला आणि त्याला बाजूला लोटला आणि सांगितलं, अरे बापाच्या मांडीवर बसण्याकरता तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. त्या लहानशा 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला त्या सावित्रीचं बोलणं बोचलं, परंतु उत्तानपाद राजा त्या ठिकाणी हजर असलेला असून सुद्धा एका शब्दाने हे पत्नीने दुखावलं नाही. का दुखावलं नाही तिला? कारण तो तिच्या अंकित होता. पण महाराज म्हणतात, भीक जिने ज्याचे बाईल अधीन परलोक मान नाही त्यासी. महाराज म्हणतात, जो तिच्या अधीन झाला ना त्याला इहलोकीच काय परंतु परलोकी सुद्धा मान मिळणार नाही. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला सावित्रीचं बोलणं बोचलं आणि रडत रडत तो आपल्या आईकडे गेला आणि म्हणू लागला, आई अगं बापाच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार मला नाही का? आईने सांगितलं आहे ना. म्हटले मग सावित्रीने जे केलं ते? ध्रुवाच्या आईने सांगितलं, बाळ तू अशा जागेवर बस की जिथून तुला कोणी म्हणणार नाही उठ. हिंदीमध्ये एक वाक्य आहे, ऐसा बोल बोले कि कोई न बोले झूठ, ऐसी जगह पर बैठ कि कोई न बोले उठ. असं बोलणं बोलायचं की कोणी म्हटलंच नाही पाहिजे हे खोटं आहे, आणि अशा जागेवर बसायचं की जिथून तुला कोणी म्हणणारच नाही उठ. मग ध्रुव म्हणू लागला, आई अगं असं ठिकाण कोणाच आहे? ध्रुवाच्या आईने सांगितलं, देवाचं. आई देव कुठे असतो? म्हणे जंगलात. मग आई अगं देवाला मिळवण्याकरता काय करावं लागतं? ध्रुवाच्या आईने सांगितलं, बाळा अरे देवाला मिळवण्याकरता तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या. लहानसा 5 वर्षाचा ध्रुव तपश्चर्येकरता निघाला. त्याच्या आईने त्याला अडवलं नाही, आशीर्वाद दिला, जा कल्याण होईल. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या मुलांचे लाड होतात त्यांची कधीच प्रगती होत नाही, पण ज्या मुलांचं ताडण केलं जातं ना त्याच मुलांची प्रगती होते. एक संस्कृत सुभाषित आहे, ऐकून ठेवा. लालनात बहुदोषात ताडनात बहुगुणाः तस्मात् पुत्रच शिष्यच ताडेन बहुलाभात. पुत्राचे किंवा शिष्याचे कधीही लाड करू नये. लाईटचे 2 प्रकारचे शॉक असतात. पहिला शॉक, माणूस धाडकन बाजूला फेकला जातो, आणि दुसरा माणूस चिकटूनच राहतो. मग मला सांगा शॉक चांगला कुठला? अहो दोन्ही वाईटच, पण जो धाडकन बाजूला फेकला जातो तो सुधारतो, आणि जो चिकटून राहतो तो संपतो. लहानसा 5 वर्षाचा ध्रुव भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता निघाला. महाराज 5 वर्षाचा एकुलता एक बाळ आपल्या आई समोर आणि भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता जंगलाच्या दिशेने निघाला, तरीही आईने आशीर्वाद दिला. 5 वर्षाचा ध्रुव भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता निघतो, परंतु आपला 25 वर्षाचा होतो, परंतु बाहेर जाऊन काय करतो आई वडिलांना त्याची खबरही राहत नाही. भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता निघाला आहे ध्रुव. का? कारण देवाचा न्याय असा आहे, देवाकरता जर आपण 1 पाऊल टाकलं तर परमात्मा आपल्याकरता 60 पावलं टाकतो, आणि आपण जर ताट झालो तर भगवान परमात्मा आपल्यापेक्षाही ताट झाल्याशिवाय राहत नाही. अगर तुम धावे 1 पग तो मैं धावू 60, जो तुम हो गए ताट तो मैं लोहे की लाट, असा देवाचा न्याय आहे. आणि तो ध्रुव तपश्चर्या करता निघाला, परंतु भगवंताने नारदांना सांगितलं की माझा भक्त माझी प्राप्ती करून घेण्याकरता निघाला, त्याला मदत कर, त्याला सहाय्य कर. नारद आले, पण ध्रुवाचा निश्चय बघण्याकरता. नारद ध्रुवाच्या जवळ गेले, म्हटले बाळ कुठे निघालास? म्हणे तपश्चर्या करता. म्हणे तुझं वय काय? म्हटले 5 वर्ष. नारद म्हणतात, अरे
हे तर तुझा खेळण्या बागडण्याचं वय. ध्रुव म्हणू लागला, महाराज सावत्राईचे शब्द कानाला झुमतात. मरण आलं तरी परत जाणार नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. नारदांनी ध्रुवाचा निश्चय जाणला, त्याला मंत्र सांगितला, ध्यान सांगितलं, ठिकाण सांगितलं, मंत्र सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्यान सांगितलं भगवान विष्णूंचं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यान गम्यं वंदे विष्णु भोभयरं सर्वलोकैकनाथं. ध्यान सांगितलं, ठिकाण सांगितलं, मधुबन यमुनेच्या काठावरती मधुमनामध्ये ध्रुव तपश्चर्या करता बसला. 6 महिन्यांपर्यंत ध्रुवाने भगवंताची तपश्चर्या केली. पण 6व्या महिन्यामध्ये ज्या वेळेला त्या ध्रुवाने हवाही आकर्षित करून घेतली आणि हवाही आकर्षित करून घेतल्याच्या नंतर भगवान परमात्मा घाबरले आणि सगुण साकार भगवान परमात्मा ध्रुवाच्या समोर आले आणि ध्रुवाला म्हणतात, उठ बाळ, ज्याचं तू ध्यान करतो आहे तो प्रत्यक्ष तुझ्या समोर उभा आहे. ध्रुवाने डोळे उघडले, सुंदर असं भगवंताचं स्वरूप बघितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. सुंदर असं भगवंताचं स्वरूप बघितल्याच्या नंतर ध्रुवाला असं वाटलं की आपण भरभरून भगवंताची स्तुती करावी. परंतु वय लहान असल्यामुळे, बुद्धी लहान असल्यामुळे शब्द सुचेना. पण भगवंताने ध्रुवाचं अंतःकरण जाणलं आणि आपल्या हातामध्ये असणारा शंख ध्रुवाच्या गालाला लावला आणि तो शंख ध्रुवाच्या गालाला लावल्याबरोबर त्याने सुंदर अशी भगवंताची स्तुती केली. माऊली वर्णन करतात, नातरी मधुबनी ध्रुवासी केले जैसे कपोल शंख शिवतिले आणि देवांची हिमती ठेले ते लागला बोलो. सुंदर अशी भगवंताची स्तुती केल्याच्या नंतर देवाने म्हणावं की काय तुझं मागणं आहे. आणि ध्रुवाने सांगितलं, देवा मला बापाची मांडी पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात, अरे ती फालतू मांडी तर तुला केव्हाही मिळेल, पण माझ्या आशीर्वादाने तू 36,000 वर्ष राज्य करशील आणि कुठल्याही इंद्रियातील ताकद कमी होणार नाही. नातरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतुके बुजविला देवणी भातुके ध्रुवपदाचे अडळपदी बाळ बैसविला ध्रुव अडळपदी